नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य. आजचा आपला भाग चालला 6वा. शिरोमे राघव पाहतो. रघुराजाच्या वंशात अवतार घेऊन आलेल्या राघव या संज्ञेने ज्ञात असलेल्या श्रीरामप्रभूंनी माझ्या मस्तकाचं रक्षण करावं. वास्तविक राघवराम मस्तकाचं रक्षण करो असं शास्त्रशुद्ध व्याकरणदृष्ट्या म्हणायला हवं. सूर्यवंशातील रघुराजाचं चरित्र आणि चारित्र्य इतकं दिव्य, त्यागमयी आणि पराक्रमी होतं की त्या वंशातील पुढील सर्वांनाच राघव असं म्हणण्यात यायला लागलं. तरीही प्रामुख्याने श्रीरामांनाच राघव म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. रघुराजाच्या काळात कौत्स नावाचा एक ब्राह्मणपुत्र आपल्या गुरुकडे विद्याभ्यास करीत होता. पुढे योग्य समय येताच विद्याभ्यास पूर्ण करून आपल्या गुरूंचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन स्वगृही जाण्यास निघाला. निघतेवेळी त्यांनी आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ असं विचारलं. गुरूंना त्याची परिस्थिती माहिती होती, त्यामुळे गुरूंनी गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. परंतु या ब्राह्मणाने हट्ट धरला की काहीतरी गुरुदक्षिणा ही सांगावीच. तेव्हा गुरूंनी 14 कोटी सुवर्णमुद्रा देण्यास सांगितलं. आता एवढ्या सुवर्णमुद्रा मिळवायच्या कशा या चिंतेत परत जात असताना त्याला रघुराजाची आठवण झाली. रघुराजा कोणत्याही याचकाला विनमुख पाठवायचा नाही. परंतु कौत्स रघुराजाकडे आला त्यावेळी रघुराजाने सर्व मांडलिक राजांचं समवेतच एक मोठा यज्ञ केलेला असल्यामुळे खजिरा रिकामा झाला होता आणि ही गोष्ट कौत्स या ब्राह्मणपुत्राला समजली. ती समजताच तो रघुराजांकडून आपल्या मनातला हेतू न सांगताच परत जाण्यास निघाला. तेव्हा रघुराजाने त्याला थांबवलं आणि परत का रे निघालास असं विचारलं. त्यावेळी ब्राह्मणाने सगळी हकीकत सांगितली आणि तुझा तर खजिना रिकामा असताना मी एवढी मोठी रक्कम मागणं काही योग्य नाही, म्हणून मी परत जात आहे असं सांगितलं. त्यावेळी रघुराजा म्हणाला, आजपर्यंत कोणीही याचक माझ्या दरबारातून विनमुख परत गेलेला नाही आहे. तू 2 दिवस यज्ञशाळेत मुक्काम कर, तेवढ्या वेळात मी सोय करतो. त्याप्रमाणे तो ब्राह्मण थांबला. इकडे रघुराजाने प्रत्यक्ष कुबेरावरच आक्रमण करून संपत्ती मिळवायची आणि त्या ब्राह्मणाला दान करायची असा विचार केला आणि तो कुबेरावर स्वारी करण्याच्या तयारीलाही लागला. रघुराजा आपल्यावर स्वारी करणार असल्याची वार्ता कुबेराला समजली. कुबेराला रघुराजाचा पराक्रम आणि सामर्थ्य माहितीच होतं. त्यामुळे त्यांनी रातोरात रघुराजाच्या वाड्याच्या अंगणात सुवर्णमुद्रिकांचा अक्षरशः पाऊस पाडला. सकाळी उठल्यानंतर तो सुवर्णमुद्रिकांचा ढीग पाहताच सर्व झालेला प्रकार रघुराजाच्या ध्यानात आला. रघुराजाने त्या ब्राह्मणपुत्राला बोलवलं आणि सांगितलं की सर्व मुद्रा घेऊन जा. परंतु त्या ब्राह्मणपुत्राने त्या सगळ्या मुद्रिका स्वीकारण्याचं नाकारलं आणि म्हणाला, जेवढ्या माझ्या गुरूंनी मागितल्या आहेत तेवढ्याच मी घेईन. बाकीच्या मुद्रिका मला घेण्याचा काही अधिकार नाही आहे. त्या तुमच्या पराक्रमाने तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, त्यावर तुमचाच अधिकार आहे. धन्य तो रघुराजा आणि धन्य तो याचक ब्राह्मण. अशा अद्वितीय रघुवंशातील प्रभू रामचंद्रांनी देखील पुढे तोच आदर्श ठेवलाय आणि राज्य केलं आहे. प्रभू रामचंद्र हे सतत पूर्वजांच्या अद्वितीय चरित्राचे आणि चारित्र्याचे चिंतन, स्मरण आणि मनन करीत असत. आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या कीर्तीमध्ये भर पडेल यासाठी सतत दक्षच असत आणि त्यामुळेच राघव असं म्हणताच प्रभू रामचंद्र डोळ्यांसमोर येतात. रामरक्षा सतत पठण करणाऱ्या साधकाने अशाच सद्विचारांचं चिंतन सतत करायला हवं की ज्या योगे आपल्या पूर्वजांची कीर्ती अधिकाधिक उज्ज्वल होईल. आपल्याकडून श्रीरामचंद्रांप्रमाणेच आचरण सतत व्हावं यासाठी आपण तत्पर राहायला पाहिजे. आणि म्हणूनच रघुवंशातील राघवाने म्हणजेच रामाने माझ्या शिराचं, माझ्या मस्तकाचं रक्षण करावं. माझी बुद्धी सतत सद्विचार करेल, माझी विचारशक्ती दैवी राहील, यासाठी शिरोमे राघव पातू अशी रघुरायाची मनपूर्वक प्रार्थना करायची. आपल्या कोणत्याही
मस्तिष्क रोगावर, मेंदूच्या विकारावर, मज्जातंतूंच्या आजारावर स्मरणशक्ती योग्य काम करत नसेल तर अशा कोणत्याही विकारांवर पुढील प्रयोग अवश्य करून पाहावा. तांब्याच्या स्वच्छ फुलपात्रात स्वच्छ ताजं पाणी घ्यावं. आसनावर बसून एकाग्रतेने आपली 5ही बोटं, अर्थातच नखं काढून स्वच्छ धुतलेली, त्या पाण्यात बुडवावी आणि शिरोमे राघव पातू या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ते पाणी वरील आजारी असलेल्या व्यक्तीला पिण्यास द्यावे. हा प्रयोग अवश्य करून बघावा. प्रवासातही डोकं दुखू लागलं तर बोटांनी दाबत दाबत शिरोमे राघव पातू हा मंत्र अखंड म्हणत राहावं. थोड्याच वेळात डोकं दुखायचं थांबतं हे आपल्या ध्यानात येईल. याखेरीज आणखीनही एक यौगिक प्रक्रिया या मंत्रात आहे. ध्यानधारणा करणाऱ्या साधकांना, विशेषतः राजाधिराज योगीराज परमपूजनीय गुळवणी महाराज यांच्याकडून कुंडलिनी जागृतीची दीक्षा, वेददीक्षा घेतलेल्या साधकांना कुंडलिनी जागृतीचा, सहस्रार चक्रातील क्रियांचा अद्वितीय अनुभव येण्यासाठी या मंत्राचा निश्चितपणे उपयोग होईल. शिरोमे राघव पातू या मंत्राचा एकाग्र चित्ताने जप करीत गुरु उपदेशाप्रमाणे ध्यानाला किंवा बैठकीला बसावं आणि निर्विचार होण्याचा प्रयत्न करावा. आपला अहम त्या सहमध्ये केव्हा विलीन होऊन जाईल किंवा गेला हे आपल्यालाही कळणार नाही आणि मग ब्रह्मानंदी लागली टाळी, देहाते कोण सांभाळी अशी अवस्था प्राप्त होईल. राघव प्रभू रामचंद्र हे योग्यांचे योगी होते. वनवासात देखील त्यांची योगसाधना चालूच असायची. पदस्पर्शाने अहल्याशिळा राघवे मुक्त केली अशी जी कथा आहे ना, त्या कथेत प्रभू रामचंद्रांच्या यौगिक सामर्थ्याचं वर्णनच आहे. त्याचा अधिक खुलासा आपण पातु रामौखिलम वपुः या मंत्राच्या वेळी होईलच. थोडक्यात म्हणजे कुंडलिनी जागृती होऊन सहस्रारात जीवाशिवाची गाठ पडून शिवरूप होण्यासाठी योगी राघव नावाने ओळखणाऱ्या रामचंद्रांची प्रार्थना करायची. शिरोमे राघव पातू भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण भालम दशरथात्मजः याचा अर्थ आणि विवेचन ऐकूया. श्रीराम जय राम, जय जय राम.